चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील तरुणांनी समाजकार्याबरोबर समाजसेवा करण्याचं काम हाती घेतलंय. आष्टी शहरात रस्त्याने वेडे पिसे दाढी वाढवून फाटके कपडे घालून फिरत असतात. त्यांना पाहून आष्टी शहरातील रुपेश मुक्तेवार यांनी पुढाकार घेऊन त्यांना आंघोळ घालून त्यांची दाढी करून देणे आणि घालायला नवीन कपडे देऊन समाजात चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांच्या या कार्याला आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैशाली जगताप यांनी रुपेशचं कौतुक करत आहेत. रुपेशला रस्त्यावर फिरताना वेडे पिसे दिसले की रुपेश इकडून तिकडून 5-10 रुपये जमा करतोय. त्यांना चांगलं कसं राहता येईल यासाठी तो प्रयत्न करतो. रुपेशच्या साथीला भाग्यवान ताडशेट्टीवार, श्रावण ताडशेट्टीवार, सत्यवान भडके, प्रशंजित मुखर्जी, प्रथम कोसणवार, ऋतिक पांडरमिशे, प्रभात मंडल, शेखर जणपल्लीवार, अरुण शेडमाके, देवा बोरकुटे यांच्यासह आष्टी शहरातील अनेकांनी रुपेशला साथ मिळत आहे, असं रुपेशनी बोलताना सांगितलंय. रुपेश पुढे बोलताना म्हणाला की आज मानवी जीवन भूतकाळाच्या तुलनेत इतकं सोपं आणि सोयीस्कर झालंय. आज माणूस लाईट, पंखा, एअर कंडिशन किंवा हीटरचे फक्त एक बटन दाबून आपली खोली प्रकाश, थंड किंवा गरम करू शकतो. होय, एका क्षणात हजारो मैल दूर असलेल्या देशात बसलेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी मोबाईल फोनद्वारे बोलता येते आणि त्याच्या बेडरूममध्ये झोपून टीव्हीच्या माध्यमातून हजारो मैल दूर असलेल्या दुसऱ्या देशात खेळ पाहण्याचा आनंद घेता येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतकं आरामदायी आणि सोपं जीवन जगूनही आज मानव पूर्वीपेक्षाही जास्त दुःखी आणि अस्वस्थ का आहे? त्यामुळे मला अशा दुःखी लोकांची सेवा करणं आवडतं. अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी मी सेवा करीत राहीन, असं रुपेशनं सांगितलंय. प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.